घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघा काही वनस्पत्या गोळा करत असताना आपल्याला इथे एक झाड भेटलं आहे। ही मास रोहिणीचं झाड आहे। तुम्हाला याचे पानं बघून घ्या। ओके, मास रोहिणीचं झाड आहे आणि हे मास जोडण्याचं काम करतं म्हणून मास रोहिणी हिचं बोर्ड बघा एक अशा प्रकारे। मित्रांनो मास रोहिणी हिची आता फुलवारा चालू आहे। आता बघा हे जे बघा फुलं लागलेली तिथं बघा, हे मास रोहिणीचं झाड आहे। ह्याचे फुलं बघून घ्या किती छान आहेत बघा। हे मास रोहिणीचं झाड आहे। मास रोहिणी म्हणजे काय देवीचं झाड आहे। आपल्याला असं बघण्यात आलं की जिथं देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी हे झाड आहे। ह्याचे वाळलेले फळं बघा मित्रांनो खाली पडलेले आहेत बघा। हे वाळलेले फळं इथं जूनच्या टायमाला भरपूर फळं लागतात। हे जे पानं बघून घ्या। मास रोहिणी मित्रांनो, तुम्हाला ही तुमचे मासाच्या शिरा जरी कुठं तुटल्या असल्या, दोन शिर तुटलेली असली तर ह्याचा उपयोग करायचा तुम्हाला। तर कसा उपयोग करायचा आहे, मास रोहिणीची साल घ्यायची। मास रोहिणीची साल आपलं गावरान कोंबड्याच्या अंड्यामधलं जे पांढरं बिलवं असतं ते बिलवं घ्यायचं, थोडा शेंदूर घ्यायचा आणि बायाचे थोडे केस करून एकत्र करून लेप करून, जिथं तुम्हाला शिर तुटली, मास तुटले, एखादी शिर तुटली आणि त्या शिरावर त्याचा लेप द्यायचा मित्रांनो। ही एकदम मास रोहिणी बघा मोठं झाड आहे इथं बघा। मास रोहिणीचं एक झाड आपल्याला गावलं आहे। ते आपण एक माहितीसाठी एक व्हिडिओ आपण साल काढली थोडी मित्रांनो। आता इथून साल घेतलेले आणि ही मास रोहिणीचं झाड आहे मित्रांनो। ह्याचं बूड बघून घ्या, लालसर कलरचं असतं आणि आता पावसाळ्यामध्ये बघा असं लाल झाले, हाणलं की लाल निघतं मधून। आणि आपण बघा इथून एक थोडी साल काढून घेतली ह्याची आपल्याला लागणार आहे। हे बघा लाल कलरची साल आहे अशी अशी बघा। हे रक्तासारखी अशी लाल साल राहते मित्रांनो ह्याची। हे बघा साल मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। लवकरच आपण भेटू। चला, राम राम।